माणूस बघतो. बसताना सोय, उठताना सोय, जेवताना सोय, खाताना सोय, प्रवासात सोय, गैरसोय होऊ नये म्हणून सोय. बरं का, प्रत्येक गोष्टीमध्ये माणसाला आपली सोय कशी लागेल याची काळजी असते. काही चुकलं नाही. परमार्थ करत असताना सुद्धा तो आपल्या सुखाची सोय बघतो. आणि ही मोठी सोय आहे. राहण्याची सोय होईल, झोपण्याकरता 10 लाखाचा पलंग मिळेल, पण झोपेची जर सोय नसेल, झोपायची आहे. काय म्हटलं मी? झोपायची आहे, पण झोप जर जागली नाही तर सोय नाही तर गैरसोय. तसं परमार्थामध्ये 10 अवतार झाले. मत्स्य, कूर्म, वराह, नरसिंह, परशुराम, राम आणि कृष्ण. पण कृष्ण अवतारामध्ये सर्वसामान्य माणसाला असं वाटलं की आता आपली सोय झाली. आणि हे महत्वाचं आहे बरं का. इथे बसण्याची सोय आहे, ऐकण्याची सोय आहे, आणि कळतंय ही सोय आहे. सांगणं जर कळलं नाही तर माणसं उद्यापासून येणार नाही. उलट हेच म्हणतील की बाबा महाराज विद्वान आहेत पण कळत काही नाही. म्हणजे शेवटी बसण्याची सोय पाहिजे, ऐकण्याची सोय पाहिजे, कळण्याची सोय पाहिजे. आणि अशी जेव्हा सोय होते तेव्हा मनुष्य त्या कार्यक्रमामध्ये आणि कोणत्याही याच्यामध्ये भाग घेतो. तसं मत्स्य उपासना निराळ्या पद्धतीने केली जाते. म्हणजे मत्स्यावतार हो, खाणारे असतील त्या निराळ्यापणात पद्धतीने उपासना करतातच ना त्याची. म्हणजे आत्ता कळलोय तुम्हाला. एक मनुष्य म्हणाला, महाराज आमच्या ताटात तो मत्स्य असल्याशिवाय आमचा दिवस जात नाही. पुण्यवान प्राणी असतो. म्हणलं माझं काही चुकलं का? नाही का? अहो पहिला अवतार आहे. म्हटलं बरोबर आहे, पहिला अवतार आहे, तुझ्यात तो अवतीर्ण होतोय ही काही कमी नसे. मत्स्य आहे, कूर्म आहे, वराह आहे, नरसिंह आहे, परशुराम आहे, राम आहे, पण सोय कृष्ण अवतारात आहे. हीच कृष्ण अवताराची स्पेशालिटी आहे. हे वर्म आहे याच्यामध्ये. मत्स्यावतार आहे ठीक आहे, त्याच्याबद्दल काही दुमत असण्याचं काही कारण नाही आहे. पण मला सांगा, ते तुमच्या समोर जर तो मत्स्य आला तर कसं होईल? तो देवाच्या कानात बरा दिसतो, पण ते काही साजिरं गोजिरं रूप मनोहर नाही. कूर्म आला तर ते देवापुढे बरं दिसतं. अशी दात वर आलेलं एखादं डुक्कर आलं तर ते कसं काय होतं? माणसाला ते देवाचे अवतार वाटतच नाहीत म्हणून मारतात. कळलं का तुम्हाला? आता देव सर्व ठिकाणी मग त्याच्यात आहे असं गृहीत धरायला काही हरकत नाही. एका माणसाने मध्ये विधान केलं होतं, म्हणजे कधी न खाणाऱ्या माणसाने. ते म्हणाले, मी गाई का खाऊ लागलो, गाऊचं मांस? तर म्हणाले, ती गाई मला कधी गोमाता वाटलीच नाही. बरोबर आहे. आता वाटलीच नाही तर त्याच्याबद्दल आपण काही चर्चा करू शकतो का? एखादी गोष्ट काय वाटावी आणि काय नाही याच्याबद्दल काही प्रश्न नाही. मत्स्य, कूर्म, वराह, नरसिंह थोडस एक गोष्वारा सांगतो नाही का? हो, नरसिंह रात्री स्वप्नात आला आणि तुम्हाला जर आडवं मांडीवर घेतलं तर कसं काय वाटेल? नाही, पुणेकर म्हणून काही स्पेअर करणार नाही तुम्हाला तो. तुम्ही तर सांगितलं बाबा अरे आम्ही पुणेकर आहोत, तो म्हणेल मला माहित नाही, माझा अवतार पाहिजे ना. हो आडवा. काय अवघडच आहे एकंदर. काय नरसिंह अवतार खरा, पण साजिरे गोजिरे रूप मनोहर नाही. नाही नाही वामन अवतार. आता तो बुटका. पुष्कळशी मुलं नापास केली जातात किंवा पुष्कळशा मुली नापास केल्या जातात, त्या बुटक्या आहेत म्हणून. काय फारच बुटकी आहे बा, फारच बुटका आहे बा. म्हणजे बटू ठीक आहे, अवतार देवाचा आहे, त्याच्याबद्दल काही वाद करण्याचं कारण. राम अवतार,
परशुराम अवतार एकांगी अवतार आहे. क्षत्रियांना संपवलं. म्हणजे आता देव म्हटल्यानंतर सर्व ठिकाणी देवत्व पाहावं याचा अर्थ हे सगळे अंश अवतार आहेत. कुठेतरी 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 काहीतरी कमी जास्ती आहे. राम अवतारी आहेच बरं का, पण राम हा शेवटी मर्यादा पुरुषोत्तम आहे. त्याला प्रत्येक गोष्टीत मर्यादा सांभाळावी लागली म्हणून मर्यादा पुरुषोत्तम. पण शेवटी अमर्याद पुरुषोत्तम हा कृष्ण आहे. बस इथे आपण आलो, जास्तीची किस्सा करत नाही. अमर्याद म्हणजे सर्वांगाने एक परिपूर्ण दर्शन. दिसायला सुंदर, असायला सुंदर, बोलायला गोड, संसारिक, मोठा संसार, पुन्हा काही साधा सुद्धा संसार नाही. 16,108 बायकांचा संसार. गंमत म्हणून ऐकायचं. एकाने मला विचारलं, बाबा महाराज हे 16,108 बायका कशा असू शकतात? म्हटलं लौकिक उत्तर देऊ का? मला तर तो त्या कारणामुळेच देव वाटला. हे मागे सांगितलं होतं मी तुम्हाला की आपल्याला साधी एक बायको सांभाळता येत नाही आणि जो 16,108 सांगतो, इथे देव मानायला पाहिजे की नाही? काय अशोकराव, ती गोष्ट आहे का? तिने 2 साड्या मागितल्या तर आपल्या कपाळाला आट्या उठतात. एक घेऊन दिली परवाना आत्ता, पुन्हा मग 16,108. वाटलं मला म्हणाला अजून दुसरं काही उत्तर आहे का? 16,108 बायका कशा असू शकतात? म्हटलं का तुला सुद्धा असू शकतात? मला म्हणाला बाबा महाराज काहीतरी सांगू नका. म्हटलं तू केला नसशील, पण आतापर्यंत 16,108 तुझ्या मनात नाही का आल्या? मला म्हणाला बाबा महाराज कधी वर्मावर बोट ठेवलं. सांग की म्हटलं लहानपणापासूनची यादी काढ. तो देव असल्या कारणाने 16,108 केल्या, पण तुझ्या मनात 16,108 आल्या नाहीत का? बेरीज केली असेल तर कदाचित आणखीन 1,700 पूर्ण झाला असता. 17,000 आकडा. तेव्हा ह्या चर्चा करण्यापेक्षा त्याचं विशेषत्व, त्याचं देवत्व, अमर्याद पुरुषोत्तम बरं का, उत्कृष्ट प्रवचनकार. राम अवतारामध्ये योग वाशिष्ठ ऐकला आणि कृष्ण अवतारामध्ये गीता सांगितली आणि भागवती सांगितलं. 11 स्कंद आणि असा अलौकिक अवतार. आणि एक लक्षात ठेवा, कृष्णाला